छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे। पक्षाच्या उमेदवारासोबतच आता अपक्ष उमेदवारही कंबर कसून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। प्रभाग क्रमांक 22 मधून आरती रवींद्र गुटलकर या अपक्ष निवडणूक लढवत आहे। 6 जानेवारी रोजी आरती गुटेलकर यांनी भव्य प्रचार रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले। यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले। यावेळी एमसीएन न्यूजशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नमस्कार, मी आरती रवींद्र गुटलकर, प्रभाग क्रमांक 22 मधून सर्वसाधारण महिला क मध्ये कपाट ही निशाणी माझी, अपक्ष उमेदवार म्हणून मी आज लढत आहे। काल माझ्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं। अतिशय मनापासून लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। माझ्या या स्थानिक नागरिकांनी मला खूप मनापासून असा पाठिंबा दिलेला आहे की आमची ही भगिनी एवढ्या 20 वर्षापासून काम करत आहे आणि ती आमच्यासाठी रात्रंदिवस झटते। आमच्या प्रभागातल्या किंवा या वार्डातल्या महिलांसाठी अनेक वर्षांपासून काम करते आणि तिला आम्ही आमच्याकडनं पूर्णपणे सपोर्ट करणार आहे असं सगळ्यांचं इथे म्हणणं होतं आणि खरं तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसारच मी हा पाऊल उचललेला आहे आणि त्यांनी मला साथ दिलेली आहे। आणि काल हे मला कालच्या त्यांच्या या काल जे प्रचार कार्यालयाच्या वेळेस महिला आणि नागरिक इथं या वॉर्डातले प्रभागातले जे नागरिक माझ्या या प्रचार कार्यालयासाठी आले आणि खूप एवढी मोठी गर्दी बघून मलाही विश्वास वाटला की 100% मला माझ्या या सगळ्या नागरिकांचा खरोखरच मनापासून प्रतिसाद आहे आणि त्यामुळे आणखी मला जोमाने काम करण्याची ताकद मिळाली आहे। हो, 100% मला तरी असं वाटतं, कारण लोकांना काम करणारे नगरसेवक पाहिजेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्या वार्डात आपल्या प्रभागात काम कोण करतंय, की अनेक वर्षांपासून लोकांनी बघितलेलं आहे काम करताना। आणि लोकांना आता जसं पहिले होतं की नेता जे सांगेल ते करायचं किंवा समजा काय हवा जी असेल त्या पद्धतीने वागायचं, तर आता तसं राहिलेलं नाही। कारण लोकांना माहिती आहे की हवा नेता या सगळ्या गोष्टी नंतर, आधी पहिले आपल्या वार्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपली कामं कोण करतं आणि काम किती महत्वाचं आहे। महिलांचं नेतृत्व करण्यासाठी आमच्या प्रभागामध्ये कोणीच नाहीये, त्यामुळे सगळ्या महिलांना सुद्धा असं वाटतं की आमची एक ताई असली पाहिजे, आमच्यासाठी लढणारी, आमचे कामं करणारी, आम्हाला जिच्याकडे आम्हाला हक्काने जाता येईल अशी एखादी महिला, अशी एखादी नगरसेविका आम्हाला पाहिजे, असं सर्व महिलांचं म्हणणं आहे।